lovely kids, let's read Top 5 English moral stories with Marathi meanings. मुलांनो, इंग्रजी गोष्टी ऐकताना त्यांचा मराठीतूनही अर्थ समजला तर आपला आनंद द्विगुणित होतो. मराठी अर्थ समजल्यामुळे तुम्ही इंग्रजीमध्येही स्टोरी लवकर लर्न करू शकाल. चला तर मग गोष्ट ऐकूया. हॅलो लवली किड्स, लेट्स रीड द स्टोरी द क्रूक ट्री, वाकडे झाड. इंग्लिश मोरल स्टोरी विथ मराठी मीनिंग्स. लेट्स मीट द ट्री. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel because we suggest easy solutions for better learning, useful for English and Marathi students. It was a dense forest. ते एक घनदाट जंगल होते. All trees were straight and tall. सर्व झाडे सरळ आणि उंच होती. Their trunk were broad and shapely. त्यांचे खोड रुंद आणि सुडौल होते. सुडौल म्हणजे प्रॉपर शेप मध्ये होते. But there was one tree which was having a crooked, shapeless trunk. पण एक झाड होतं ज्याचे खोड वाकडे आकारहीन होते. The crooked tree was sad. It always underestimated itself. ते वाकडे झाड दुःखी होते. ते नेहमीच स्वतःला कमी लेखत असे. कारण या झाडाच्या फांद्या इतस्ततः विखुरलेल्या दिसत आहेत, पण बाकीचे झाड सरळ आणि उंच वाढलेले आहेत. He thought, how ugly I am. All others are straight, beautiful and shapely. Only I am crooked. त्याला वाटले मी किती कुरूप आहे. इतर सर्व झाडे सरळ, सुंदर आणि सुडौल आहेत, फक्त मीच वाकडा आहे. One day a woodcutter came there. He looks around because the straight trees wood is more useful for them. एके दिवशी एक लाकूड तोडा तेथे आला. तो आजूबाजूला पाहू लागला, कारण सरळ झाडांचे लाकूड त्यांना जास्त उपयुक्त असते आणि तेच वापरण्यासही योग्य असते. He said to himself, I will cut all straight trees here except that crooked tree. That is not useful for me. तो स्वतःशी म्हणाला, मी इथली सर्व सरळ झाडे तोडेन, फक्त तो वाकडा वृक्ष सोडून. ते माझ्यासाठी काही उपयोगाचे नाही. After that, he cut away all straight trees one by one. त्यानंतर त्याने सर्व सरळ झाडे एक एक करून तोडली. Now, the crooked tree was happy for its crookedness. आता तो वाकडा वृक्ष, ते वाकडे झाड त्याच्या वाकडेपणाबद्दल आनंदी होते. What we learn from the story means moral of the story. Never compare yourself with others. Be happy with what you are. म्हणजेच या गोष्टीचे तात्पर्य असे की कधीही स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुम्ही जे आहात त्यात आनंदी राहा. आणि बरं का मुलांनो, जर आपण स्वतः आनंदी राहिलो तर आपल्याला आपल्या आजूबाजूचे संपूर्ण जग आनंदीच भासते. मग राहणार आनंदी. थँक्स फॉर वॉचिंग. द पिकॉक अँड द क्रेन, इंग्लिश मोरल स्टोरी विथ मराठी मीनिंग्स. तर भेटूया मोर आणि क्रेन पक्षाला. There was a peacock who often boasted about his beauty. एक मोर होता जो अनेकदा त्याच्या सौंदर्याबद्दल बढाई मारत असे. Every day he walked to the banks of a river. तो दररोज नदीच्या काठावर चालत जायचा. Then he looked at his own reflections in water and said with pride, "Oh, what a beautiful bird I am! Look at my colorful tail." मग तो पाण्यात स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहत असे आणि अभिमानाने म्हणजेच गर्वाने म्हणत असे, अरे मी किती सुंदर पक्षी आहे, माझी रंगीत शेपटी बघ. Once the peacock saw a crane on the banks of the river. एकदा मोराला नदीच्या काठावर एक सारस म्हणजेच क्रेन पक्षी दिसला. He said with a sneer to the crane, "Oh, you are so colorless bird. You have no beautiful and colorful feathers like mine." तो त्या सारस पक्षाला उपहासाने म्हणाला, अरे तू किती रंगहीन पक्षी आहेस,
तुला माझ्यासारखे सुंदर आणि रंगीबेरंगी पंख नाहीत. The crane replied, "Of course, I don't have beautiful feathers like you." क्रेनने उत्तर दिले, नक्कीच तुझ्यासारखे माझ्याकडे सुंदर पंख नाहीत. But my feathers can make me fly high across the river, even if it is colorless. पण माझे हेच पंख मला नदी ओलांडून उंच उडवू शकतात, जरी ते रंगहीन असले तरीही. Can your colorful feathers make you fly high? तुझे रंगीबेरंगी पंख तुला उंच उडवू शकतात का? बघा मुलांनो, सारस पक्षाने वाईट वाटून न घेता तसेच मोराला प्रत्युत्तर दिले. Peacock became speechless after Crane's statement. क्रेनच्या विधानानंतर मोर काहीच बोलू शकला नाही. He just kept looking at the flying crane. तो फक्त उडणाऱ्या क्रेन पक्षाकडे पाहत राहिला. So, what we learn from this story? Moral of the story: it is better to be useful than to be beautiful always. तात्पर्य: सुंदर असण्यापेक्षा उपयुक्त आणि कर्तृत्ववान असणे नेहमीच चांगले असते. म्हणूनच गोष्टीनुसार मोराप्रमाणे बाह्य सौंदर्याचा गर्व न करता सारस पक्षाप्रमाणे आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. Thanks for watching. Hello lovely kids, let's read the story The Monkey and Two Cats. English moral story with Marathi meanings. Short story for easy learning. Firstly, welcome to PK's Learning. Once there lived two cats near a village. एकदा एका गावाजवळ दोन मांजरी राहत होत्या. Both cats were good friends and always spent time with each other. दोन्ही मांजरी चांगल्या मैत्रिणी होत्या आणि नेहमीच एकमेकांसोबत वेळ घालवत असे, म्हणजे सोबत खेळत असे. One day, while playing here and there, they found a piece of stale cake lying on the ground. एके दिवशी इकडे तिकडे खेळत असताना त्या मांजरींना जमिनीवर पडलेला एक शिळा केकचा तुकडा आढळला, म्हणजेच सापडला. Both cats were reached the cake as fast as they could. दोन्ही मांजरी शक्य तितक्या लवकर केक पर्यंत पोहोचल्या. When the both cats saw the cake, their mouths started watering. जेव्हा दोन्ही मांजरींनी केक पाहिला तेव्हा त्यांच्या तोंडाला पाणी सुटले म्हणजेच त्यांना केक खाण्याची खूप इच्छा झाली. कदाचित दोघींनाही केक खूप आवडत असे खायला. Now the main question was, who will eat the cake first? आता मुख्य प्रश्न होता की केक आधी कोण खाईल. As a result, both cats were started fighting for the cake. परिणामी दोन्ही मांजरी केक साठी म्हणजेच केक खाण्यासाठी भांडू लागल्या. अर्थातच भांडण का होते तर आधी केक मी खाईल असं दोघीही बोलत होत्या. One cat said to another one, I found it first, so it is mine. एका मांजरीने दुसऱ्या मांजरीला म्हटले, मला ते म्हणजे तो केक आधी सापडला म्हणून तो माझाच आहे. The other cat was also saying the same thing. दुसरी मांजरही तेच म्हणत होती. At last, instead of fighting, they decided to cut the cake into two equal parts. शेवटी भांडण्याऐवजी त्यांनी केकचे दोन समान भाग करण्याचा निर्णय घेतला. For that, they decided to take the help of their friend, a monkey. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राची म्हणजे एका माकडाची मदत घेण्याचे ठरविले. Accordingly, the cats took that cake to the monkey and asked for his help. त्यानुसार मांजरींनी तो केक माकडाकडे नेला आणि त्याची मदत मागितली. After listening, the monkey said sweetly, "Yes, my dear friends, I will help you." ऐकल्यानंतर माकड गोड शब्दात बोलला, हो माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला मदत करेल. As the monkey was so cunning, he also wanted to eat that cake. माकड खूप धूर्त होता, त्यालाही तो केक खायचा होता.
So the monkey deliberately cut the cake into different size pieces instead of 2 equal pieces. म्हणून माकडाने जाणून बुजून केकचे 2 समान तुकडे करण्याऐवजी वेगवेगळ्या आकाराचे तुकडे केले. After analyzing the pieces, oh no, I will take a little bite of this bigger piece to make both equal, said the monkey dramatically. तुकड्यांचे विश्लेषण म्हणजेच बारकाईने पाहिल्यानंतर, अरे नाही, दोन्ही भाग समान करण्यासाठी मी या मोठ्या तुकड्याचा थोडासा भाग घेईन, माकडाने नाटकीपणे म्हटले. He took a big bite, which made it small and other one bigger. त्याने एक मोठा भाग घेतला, ज्यामुळे तो मोठा भाग लहान झाला आणि दुसरा मोठा झाला. म्हणजेच लहान केकचा तुकडा मोठा वाटू लागला आता. The smart monkey kept on doing this and ultimately he ate the whole cake. तो हुशार माकड हे करत राहिला आणि शेवटी त्याने संपूर्ण केक खाल्ला. The cake got finished before the cats could understand anything. मांजरीला काहीही समजण्यापूर्वी तो केक संपला. Then the monkey said, "Sorry friends, it was really difficult to decide." He jumped onto the tree and was gone. मग माकड म्हणाले, माफ करा मित्रांनो, हा निर्णय घेणे खरोखरच कठीण होते, आणि त्याने झाडावर उडी मारली आणि निघून गेला. Now the 2 foolish cats couldn't able to eat anything. The 2 cats realized their mistake. आता त्या 2 मूर्ख मांजरी काही खाऊ शकल्या नाही. दोन्ही मांजरींना त्यांची चूक कळली. They decided to never quarrel again and to have remain united. त्यांनी पुन्हा कधीही भांडण न करण्याचा आणि नेहमी एकजूट राहण्याचा निर्णय घेतला. Moral of the story: when 2 people fight, the third person always gets an advantage. तात्पर्य: जेव्हा 2 लोक भांडतात तेव्हा तिसऱ्या व्यक्तीला नेहमीच फायदा होतो. म्हणूनच म्हणतात, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. म्हणूनच मुलांनो, नेहमी एकजूट राहावे आणि भांडण झालेच तर ते आपापसात मिटवावे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. Hello lovely kids, let's read the story The 2 Pots. 2 भांडे. English moral story with Marathi meaning. Short English moral story for easy learning. Firstly, welcome to PK's Learning. The 2 Pots. It was a cyclonic season. तो चक्रीवादळाचा हंगाम होता. सीझन म्हणजेच हंगाम. There was flood everywhere. Many houses drowned in the flood. सर्वत्र पूर होता. अनेक घरे पुराच्या पाण्यात बुडाली होती. There was a copper pot and an earthen pot in a house. एका घरात एक तांब्याचे भांडे आणि एक मातीचे भांडे होते. कॉपर पॉट म्हणजे तांब्याचे भांडे आणि earthen pot म्हणजे मातीचे मडके. Both these were washed away in the flood to a river. हे दोन्ही पुराच्या पाण्यात वाहून नदीत गेले. The copper pot called the earthen pot and said, "My friend, you are made of mud. You are so weak. Please come near me. I will save you." तांब्याच्या भांड्याने मातीच्या भांड्याला हाक मारली आणि म्हणाला, माझ्या मित्रा, तू मातीचा बनला आहेस. तू खूप कमकुवत आहेस. कृपया माझ्याजवळ ये, मी तुला वाचवेन. The earthen pot replied, "Thank you for your kindness, my friend, but let me swim to the bank by myself." मातीच्या भांड्याने उत्तर दिले, तुझ्या दयाळूपणाबद्दल धन्यवाद माझ्या मित्रा, पण मला स्वतःला किनाऱ्यापर्यंत पोहू दे, म्हणजेच माझे प्रयत्न मलाच करू दे. The earthen pot began to swim towards the bank of the river. आणि मातीचे मडके पोहू लागले, म्हणजेच नदीच्या काठाच्या दिशेने प्रयत्न करू लागले. As the copper pot tried to swim, water got filled into the pot due to weight, and the copper pot drowned, but earthen pot reached the bank safely. तांब्याच्या भांड्याने पोहण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या स्वतःच्याच वजनामुळे त्यात पाणी भरले गेले आणि तांब्याचे भांडे बुडाले, पण मातीचे भांडे
सुरक्षितपणे काठाकडे पोहोचले. What we learned from this story? That means moral of the story, weakness is not in appearance. म्हणजेच गोष्टीचे तात्पर्य असे की कमकुवतपणा हा दिसण्यावरून ठरत नाही. ह्या कथेत मातीचे भांडे तांब्याच्या भांड्यापेक्षा दिसायला कमकुवत असले तरीही त्याच्या प्रयत्नांमुळे ते काठाकडे सहज पोहोचू शकले. मग मुलांनो, यश मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार ना, कारण प्रयत्नांती परमेश्वर. थँक्स फॉर वॉचिंग. Hello lovely kids, let's read English moral story with Marathi translation. The broken pot, तुटलेले भांडे. मुलांना इंग्रजी गोष्टी मराठी अर्थासोबत ऐकूयात. चला तर मग. Firstly, welcome to PK's Learning, and for more educational and easy solutions, don't forget to subscribe the channel. The broken pot. A woman carried 2 pots to fill water from the well every day. एक बाई दररोज विहिरीतून पाणी भरण्यासाठी 2 हंडे घेऊन जायची. चित्रात दाखविल्याप्रमाणे. One of the pots was cracked and the other was perfect. एका भांड्याला तडे गेले होते म्हणजे ते तुटलेले होते आणि दुसरे भांडे परिपूर्ण होते म्हणजे तुटलेले नव्हते, चांगल्या अवस्थेत होते. At the end of the long walk from the well to the house, the cracked pot arrived only half full, while the other delivered full portion of the water. विहिरीपासून घरापर्यंत लांब चालत जाताना तुटलेल्या भांड्यात फक्त अर्धेच पाणी तर दुसऱ्या भांड्यात पूर्ण पाणी मिळत असे, कारण तुटलेल्या भांड्यातून काही पाणी खाली गळत असे. This went on for many months. हे अनेक महिने चालू राहिले. The perfect pot always felt proud of its perfection, but the cracked pot felt ashamed of its imperfection. म्हणजेच परिपूर्ण भांड्याला, चांगल्या भांड्याला नेहमीच त्याच्या परिपूर्णतेचा अभिमान वाटत असे, गर्व वाटत असे, पण तुटलेल्या भांड्याला त्याच्या अपूर्णतेची लाज वाटत असे. One day, the cracked pot spoke to the woman and wailed, "Oh, how ashamed I am of myself! This crack in my side leaks and spills water on our way back to your house. Yet you carry me every day." एके दिवशी ते तुटलेले मडके त्या बाईशी रडत बोलले, आक्रोश करत बोलले, "अरे रे, मला स्वतःची किती लाज वाटते. माझ्या बाजूच्या भेगेतून तुमच्या घरी परत जाताना पाणी गळते आणि सांडते, तरीही तुम्ही मला दररोज घेऊन जाता. येथे मडक्याला आपण काहीच कामाचे नाही असे वाटत होते." The woman gently smiled and said, "I know about your flaw, so I planted flower seeds on your side of the path. You water these beautiful flowers daily while we come back. Without you, they would never have bloomed. You helped me to create beautiful garden. You helped the nature." ती बाई हळूच हसली आणि म्हणाली, "मला तुझी कमतरता म्हणजे तुझा दोष माहित आहे, म्हणून मी तुझ्या रस्त्याच्या कडेला फुलांचे बी लावले. आपण परत येताना तू रोज या सुंदर फुलांना पाणी घालतोस. तुझ्याशिवाय ते कधीच फुलले नसते. तू मला सुंदर बाग तयार करण्यास मदत केली. तू निसर्गाला मदत केलीस." Moral of the story: Never compare to yourselves to others. Be happy with what you are and what you have. स्वतःची तुलना कधीही इतरांशी करू नका. तुम्ही जे आहात आणि तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा, कारण प्रत्येक जण खास असतो. फक्त आपल्याला आपल्या स्वतःमधले चांगले गुण शोधता आले पाहिजे. मुलांनो, इंग्रजी कथा मराठी अर्थासहित ऐकूया. ह्या सिरीज मधली ही अजून एक नवीन कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल फॉर मोर अपडेट्स.